नोकरी व्यवसायासाठी लोकलच्या वेळापत्रकावरती धावणाऱ्या मुंबई आणि ठाणेकरांचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा होत चाललेला आहे। लोकल फेऱ्यांच्या तुलनेत वाढलेल्या गर्दीनं 15 महिन्यांमध्ये तब्बल 272 जणांचा बळी घेतलाय। त्यात पुरुष प्रवाशांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे। गर्दीमुळे प्रवाशांचे बळी जात असताना त्याहून अधिक रेल्वे रूळ ओलांडताना सुद्धा प्रवासी मृत्यूच्या दाढेत जात असल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीतच आकडा अतिशय मोठा आहे। गर्दीचे 272 बळी मुंबईमध्ये गेले आहेत। लोकल प्रवासात किती प्रवाशांचा मृत्यू झालाय जरा सविस्तरपणे पाहूयात। तर ठाण्यामध्ये लोकलमधून पडून 252 जणांचा बळी गेलाय, तर रूळ ओलांडताना 68 जणांचा जीव गेलेला आहे। 2024 मधली ही आपण आकडेवारी पाहतोय, तर डोंबिवलीमध्ये लोकलमधून पडून 54 जण आणि रूळ ओलांडताना 39 जणांचा बळी गेलाय। कल्याणमध्ये लोकलमधून पडून 204 जण तर रूळ ओलांडताना 216चा आकडा आहे। ठाण्यामध्ये आता आपण पाहतोय जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान लोकलमधून पडून 44 जण तर रूळ ओलांडताना 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। डोंबिवलीमध्ये लोकलमधून पडून 14 जणांचा रूळ ओलांडताना 7 जणांचा जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान मृत्यू झालाय आणि याच काळात कल्याणमधून लोकलमधून पडून 24 जण रूळ ओलांडताना 28 जणांचा मृत्यू झालाय।